नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामुरे चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज बोनवल्या मैदानामध्ये वडवली एक्सप्रेस राणाने आज गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि देवीदास शेठ आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? काय नाही, बैल आम्ही आता जवळजवळ महिना झाला आजारी होता. महिन्यातूनच आज बैल काढला. बोनिवली अड्डा आमचा फेवरेट अड्डा आहे. स्वर्गीय किशोर तात्या पाटील यांचा आमचे चांगलं प्रेम होतं त्यांचं. त्यांच्यामुळे ते अड्ड्याला आम्हाला काही केलून बैल घेऊन यायला लागतो. नंतर आमचं तेवढं प्रेम पण होतं. त्याच्यामुळं आम्हाला आदल्या दिवशी फोन येतो, बैल तर मुलं घेऊन येतील, पण तुम्ही स्वतः पाहिजे. कारण मी अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर या संघटनेवर मी सदस्य आहे. त्याच्यामुळं मला तिथं पेंडिंगच्या गाड्या वगैरे बघायला त्याच्यामुळे मला यावंच लागतो. मग आमचा बैल असल्यामुळं पोरं बोलली, चला ठीक आहे तुम्ही पुढे जा, आम्ही बैल घेऊन येतो. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी आपली ओळख सांगितलेली आहे आणि ठाणा रायगडचे ते सदस्य सुद्धा आहेत, कमिटीचे सदस्य सुद्धा आहेत. खूप चांगलं असं नियोजन सुद्धा तुम्ही करत असता. दादा, आजचं जो नियोजन खूप चांगलं नियोजन आहे, काय सांगाल नियोजनाबद्दल? नियोजन आमच्या मुलांनीच केलं होतं. तोच नेहमी नियोजन करत असतो. आम्ही फक्त पुढे येतात असतो. आम्ही काही एवढं हे नाही. ते आमचं जवळजवळ आमचा पैरेवाले ते कोपऱ्यावाले आहेत. म्हणजे जवळजवळ 2 वर्षे आमचं त्यांचं गाडी पळायची, संजयनं राणा. आता परत ते नवीन बैल घेतला आणि ते फोन केला का आपल्याला बैल पाहिजे. मग शेवटी आता पहिल्यापासून प्रेम आमचं आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना बैल देऊन पहिरा केला. आज आम्ही गाडी चांगली गाडी झाली आमची. मनासारखी. बघा, राणा सगळ्या मुंबईमध्ये एक छाप सोडलेली आहे राणाने. कारण वडवली असो, पाटगाव असो, उंबरवेढा असो, त्यानंतर बोनिवली असो, म्हसा असो किंवा बोरीचीवाडी असो किंवा पाटगाव असो, कुठलाच असा मैदान नाही की तो गुलाल घेतल्याशिवाय जात नाही. काय सांगाल राणाबद्दल? नाही, रानाची तेवढी खासियतच आहे ना. तो कुठेही टाका, आतून टाका, उजव्या साईडनी टाका, आतल्या बाजूनी टाका, डाव्या साईडनी घ्या, चारी खांदी तो एक्सप्रेस, म्हणजे त्याचं तेव्हा नाव पडलेलं एक्सप्रेस. आमच्या ऑलराऊंडर आमच्या वडिलांच्या नावाने आम्ही गाडी हाकलतो. स्वर्गीय मंगलशेठ शिंगोले, सगळगाव वडवली, त्यांच्या नावाने आम्ही बैलगाडी हाकलतो. बघा, अखंड महाराष्ट्रभर आणि मुंबईमध्ये एक नाव गाजलं होतं, स्वर्गीय मंगलशेठ शिंगोळे म्हणून. आणि आज त्यांच्या नावामध्ये गाडी पळते, राणा एक्सप्रेस वडवली. बघा, सहकारी सुद्धा सोबत आहेत. दादा, काय सांगाल राणाबद्दल? रानाचं नियोजन सांगायला गेलं तर त्याला कुठूनही पायरा टाका, डावी खांदी टाका, उजवी खांदी टाका, डावी साईड, उजवी साईड. त्याचं साईडचं कसं नाही, कुठून टाकाल तिथून त्याला फक्त पायरा पळायला पाहिजे. तो गाडी असल्यावर गाडी सोडतच नाही. आणि जवळजवळ आज 2 महिने झाला बैल आजारी होता. आजारातून आज पहिल्यांदाच मैदानात आलाय आणि फेरा नाही, काय नाही. अचानक नियोजन झालं. राजेश दादांनी फोन केला, पैरा करू आपण. ते पण आमचे जुने पैरेकरी आहेत. आज बघा मित्रांनो, आज राणासोबत पायरा होता बलमा. आज बलमाचे मालक सुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा, काय सांगाल आज बलमाबद्दल? खूप चांगला असा गुलाल घेतला बलमा आणि राणा. चांगला आनंद झाला आज. चांगला चांगली गाडी केली, चांगला झाला. राणा आणि बलमा कुठेतरी हा तुमचा जुना जो नियोजन होतं ते आता पुन्हा एकत्र नियोजन जुळायला लागलेलं आहे. हो, हो. लय वर्षापूर्वीचं आमचा एकत्र पळणं आहे आणि पलतं गाडी आमची. आज बलमाने सुद्धा राणाच्या जोडीला तोडीस तोड उत्तर दिलं. उत्तर दिलं. बलमा आमचा चांगलाच आहे, बलमा पलतो. आताच्या 4 गुलाल झाले ते. सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा, काय सांगाल बलमाबद्दल? बलमा डावा कांदा पब्लिक आतून बाहेरून कसा पण पलतो, चांगला पलतो. चारी बंद कांदे. आज राणा आणि बलमा एक जुने तुमचे संबंध होते आणि खूप चांगलं असं नियोजन पहिले सुद्धा मैदानामध्ये बघायला मिळायचे. आज सुद्धा तीच जोडी, नवीन तुमची खरेदी, बलमा आणि राणा आणि बलमा ही जोडी आज जुळून आली. आमचे जुनं पेरेकरी आहेत. आमचं पहिलेपासून संबंध चांगले आहेत. संजयबरोबर संजय आणि राणा गाडी पळत होती आमची. आता हा बलमा पळतोय. आज बोनवली मैदानामध्ये गुलाल प्राप्त करून दिला राणा आणि बलमा. काय सांगाल बोनवली मैदानाबद्दल? चांगलं आयोजन आहे. त्यांचं आयोजन चांगलं आहे, बोनवलीवाल्यांचं. एकदम चांगलं आयोजन आहे. आज मैदानामध्ये स्वतः देवीदास शेठ शिंगोळे आज मैदानामध्ये आले आणि राणासोबत आणि खूप चांगला असा गुलाल करून दिला राणाने. काय सांगाल देवीदास शेठ बद्दल? त्यांचं आमचं ते चांगलेच आहेत आणि त्यांचा आमचा संबंध चांगला आहे. एक फोनावरती बैल दिला. मी त्यांना कॉल केला की बैल पाहिजे होता राणा. एकच कॉल केला की बैल घेऊन आले ते. कुठून घेतला बलमा दादा? हा इथून घेतला, औरंगाबाद. काय रुपयाला खरेदी झाली, काय सांगू शकाल? याची खरेदी आहे 2 लाखाची. औरंगाबादवरून तुम्ही जेव्हा बलमा घेतला, कसं काय वाटलं, म्हणजे काय बघून घेतलं नक्की? पळ कसा होता? हा बैल औरंगाबादवरून मालशिरतमध्ये आलेला नितीन वाघमोडे यांच्याकडं. ते त्यांच्याशी माझा संबंध होता. त्यांच्या थ्रोनी मला बैल हा मुंबईला आला आहे. नवी मुंबई खारघरमध्ये, खारघर कोपरा.
आज खारघर कोपराचं नाव सुद्धा एक लौकिक होत आहे. बल्मा ग्रुप म्हणून एक फेमस झालेलं आहे. काय सांगाल? काय आता याचे भरपूर फॅन आहेत भरपूर फॅन आहेत आणि भरपूर आमचा ग्रुप पण मोठा आहे. पण आले नाही ते पोरं आता मग तुमची ओळख सांगा दादा, ओळख सांगा. राजेश पाटील. बघा राजेश पाटील सुद्धा हे नाव सुद्धा मैदानामध्ये जुनं नाव आहे. आणि आज बलमाने सुद्धा ते टिकून ठेवलं. कारण संजय ग्रुप हा एक कोपराचा एक नाव लौकिक होतं आणि आज ते पुन्हा लौकिक होत आहे. काय सांगाल? काय आता बोलू. बघा, दादा सुद्धा बोलतो, दादा बोला. 2 वर्षे गाडी पळत होती आमची सतत. त्याच्यानंतर तो बैल थोडासा रिवर्स झाल्यामुळे आम्ही तो विकला त्याही. आता नवीन बैल घेतला ते फोन आला आपल्याला बैल पाहिजे. तर पहिल्यापासून आमचे संबंध आहेत प्रेमाचे. बैलाच्या पेक्षा माणुसकीला किंमत आहे. बरोबर. एका फोनमध्ये ठीक आहे तुम्ही तिकडनं बैल घेऊन या आम्ही बैल घेऊन येतो. तो काही विषयच नाही आमचा. कारण आमचे प्रेमच संबंध तेवढे चांगले आहेत. त्याच्यामुळं काय तो विषयच नाही. कुठेतरी एक जुटीने राहणं आणि मैत्रीपूर्ण शर्यत करणं. तिलाच महत्व आहे ना. तुम्ही खेळ खेळताना हा मैत्रीपूर्णच खेळा. कुठे वादविवाद होणार नाही याचं पहिले कटाक्षाने बघितलं पाहिजे. आपली जी जोडीदार मुलं येतात त्यांना पहिले सांगितलं पाहिजे का समोरच्या गाडीवाला राग यायला पाहिजे असं कुठलंही तुम्ही वक्तव्य केलं नाही पाहिजे. हा फार अपशब्द वापरले नाही पाहिजेत. कारण प्रत्येकाला राग हा येतो त्यावेळेला. जिंकल्यावर तो आनंद आहे ना, तो आनंद आपण आपल्या मुठीत घेऊनच तो आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. कुठल्याही समोरच्या गाडीवाला हारी आहे ती त्याला थोडासा वाईट वाटतोच. पण असं पण त्याला वाटलं नाही पाहिजे का माझी गाडी हारली ना पोरं समोरची जास्त हर्षोल्लित होतात. तेही चुकीचं आहे. प्रत्येक गाड्या मालकांना हा संयमाचा केले. संयम राखूनच तुम्ही खेळ खेळला पाहिजे. हा फार महत्त्वाचा विषय. बघा आज सुप्रसिद्ध गाडा मालक एक चांगला असा अनुभव देतात आणि त्यांच्या तोंडून ऐकायला खूप चांगलं वाटतंय. दादा तुम्ही तर खूप वर्षापासून कमिटीवर सुद्धा आहेत. ठाणा रायगड कमिटीवर तुम्ही सदस्य सुद्धा आहेत. मुरबाड तालुक्याचे जे मैदानं आहेत ते कुठेतरी थांबलेले आहे. काय सांगाल? कारण प्रेक्षकांना आतुरता आहे की ती कधी चालू होईल. मी स्वतः त्या दिवशी साहेबांकडे गेलो होतो. आमचे मुरबाड तालुक्यात जयराम भोईर आणि मी स्वतः गेलो होतो. साहेबांशी बोललो का जे वादविवाद झालं होतं त्याच्याशी काही संबंध नाही. त्याचा बैलगाडा नव्हता, त्याचा बैलही नव्हता, त्याचा काही नव्हता. पण त्याचा वैयक्तिक वादामुळं थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं तर तुम्ही कुठेतरी समजून घ्या. आम्हाला उंबरवेढा नाही पण पाडगावचं तरी मैदान द्या. साहेब बोलले ठीक आहे बघूया थोडा महिना वाट बघा तुम्ही. महिन्यानंतर आम्ही तुम्हाला त्याचं नियोजन करून देऊ. थोडेसे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला का आम्ही तुम्हाला मैदान देऊ असं. खूप सुंदर असे मुरबाडकरांच्यासाठी आज एक दादांनी चांगली अशी अपेक्षा सांगितलेली आहे. कारण 1 महिन्यानंतर लवकरच मुरबाडचं मैदान चालू करण्याची अपेक्षा आहे. दादा आज तुम्ही कमिटीवर असता, खूप चांगलं असं नियोजनसुद्धा करत असता. वडवली मैदानसुद्धा खूप चांगलं असं मैदान तुम्ही पार पाडत असता. काय सांगाल हो? येणाऱ्या कालामध्ये वडवली मैदान होईल का? हो होईल ना. आता जर मुरबाडला आम्हाला साहेब परमिशन दिली तर मी वडोली मैदान मी बंदीच्या कालामध्ये 3 मैदानं घेतलेली होती. जेव्हा लॉकडाऊन होतं ना त्या पिरियडला मी स्वतः मैदानं घेतली होती. तेव्हा कुठेच चालू नव्हती मुंबईमध्ये. ते पण डायरेक्ट बोलून साहेबांशी असं वक्त की कुठल्याही प्रकारचं माझ्या गाड्या मालकांना पार पनवेलवरून येणार उसाटणीवरून गाड्या त्यांना कुठल्याही प्रकारचा साहेब आहे तेव्हा तसे वागले होते. आम्हाला त्याचा खूप आनंद झाला का त्या साहेबांनी शब्द दिला होता त्याप्रमाणे ते वागले. आमचे 3 मैदान एकदम छान झाली होती. त्याच्यानंतर मग आपल्याला परमिशन इकडे भेटले. मग आता कसं आहे थोडासा वडवली बोललं तर इथनं 60 किलोमीटरच्या पुढे अंतर आहे. ते मग एवढं लांब गाडी यायला थोडासा हे होतं. पण बंदीच्या कालामध्ये छान गाड्या झाल्या होत्या त्या पिरियडला. सर्व लोकांनी आनंद घेतला. म्हणजे बरं वाटलं लोकांना पण आले का बाबा एवढ्या गाड्या ठेवल्या पण काही बाबा डिपार्टमेंटचा काही त्रास झाला नाही वगैरे असं. बघा आता तुम्ही 2025 मध्ये सुद्धा खूप चांगली अशी मैदानं केली वडवलीमध्ये आणि त्या वडवली मैदानामध्ये वारंवार तुमचं नाव पुकारलं जायचं. कारण कमिटीची 1 नंबर अशी धमकदार होती. कुठल्याही गाडा मालकावर कुठल्याही प्रकारचा आजादुजा भाज्या झाल्या नाही. आज हे तुम्ही आमचा धडाकेबाज क्रिकेट चषक बघितला असेल. 8 दिवस डे नाईट चालू होता. वडवली गावाचं मुरबाड तालुक्यात नाही पूर्ण देशात नाव गेलेलं आहे. मुरबाड तालुक्याचा एक वर्ल्ड कप म्हणून समजला जातो. त्याच्यामुळे ते नियोजन पूर्ण आम्ही गाव कमिटी आम्ही पूर्ण धडाकेबाज संघ जेवढा आहे आमचे तरुण पोरं पूर्ण म्हणजे एवढी मेहनत घेत आहेत का ते मेहनतीला पारच नाही. कारण डे नाईट मॅच चालू राहत आहेत असं. त्याच्यामुळं आमचं वडवलीचं नाव पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे तिथं काय भांडण तंटा राहतच नाही ना. सर्व प्रेमाने सर्व काय असेल ते आम्ही तिथल्या तिथं शक्यतो होतच नाही. कारण नाव आहे गावाचा वडवली असं. मुरबाड तालुका म्हणजे वडवली गाव आणि धडाकेबाज हा एक मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक झालंय. कारण 8 दिवस क्रिकेटचा खेळ जो रंगला आणि बरेचसे कार्यकर्ते त्यानंतर प्रशिक्षक त्यानंतर प्रेक्षक वर्ग त्यानंतर शहरी क्षेत्रातले वर्ग क्रिकेट पट्टूंचे वर्ग ओपन ग्राउंड सर्व
तिथे खेळ तुम्ही करून दाखवला आणि खूप सुंदर असं नियोजन झालं आणि तेच नियोजन मागील 2025मध्ये शर्यतीमध्ये सुद्धा बघायला मिळालं. नाही तसंच मैदान चालू झालं का आम्ही तसंच नियोजन करणार आहेत. कारण शेवटी कसं आहे, प्रत्येकाला हौस आहे ना, हा हौसेपोटीच आपण गाडा मालकाने शर्यती केल्या पाहिजेत. पण कुठेही असं त्याला गालबोट लागलं नाही पाहिजे, हा महत्त्वाचा विषय असतो. म्हणजे तरुण जेवढं सहकारी आहे त्यांना मी एक बाईट देऊ इच्छितो का हा जो खेळ आहे हा संयमाने खेळला पाहिजे. बरोबर. कोणालाही समोरच्या गाडीवाला हार-जीत हा प्रत्येकाच्या नशिबात असते. काही एक दिवस बैल आपला पळेल, एक दिवस पळणार नाही. मग प्रत्येकाने असं वाईट न वाटून घेता काय समोरच्या गाडीवाल्याला अशी कुठली बाईट नाही दिली पाहिजे का त्याला राग आहे. बरोबर. असं खूप सुंदर असं दादाने सांगितलं आणि असं दिलदार व्यक्तिमत्व आज आपल्याला दिसत आहे देवीदास शिंगोळे. 1990 सालापासून आम्ही गाडी खेळतो. काय आजच नाही. नाही बरोबर. 19 आज 2026 आहे. म्हणजे किती वर्ष 36वं वर्ष निघालं आहे. आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांना तिथून आमचे बैलाचे व्यापारी होते. जो बैल लागेल तो आम्ही ठेवत होतो. तेव्हा तो काही विषय बैला चाकवून आम्ही तेव्हा बैल आणायचो. तेव्हा बाबा पोरं बोलायचे का बैल ठेवायचो. म्हणजे तिथनं आम्ही शर्यती केलो. काय आजच नाही त्याचा गोष्टीचा अनुभव. तर त्यावेळेला पण आम्ही खिडकाली, देसाई तेव्हा उंबरडा होता शर्यतीचा अड्डा तो होता. परत आपला याचा कल्याणजवळचा रेल्वेच्या तिथला क कांचनगावचा अड्डा होता. बरोबर. तो अड्डा होता. तिथपर्यंत आम्ही बैलं घेऊन होतो. कारण आमची बैलं तेवढी पॉवरफुल असायची का आमची शर्यती तर मुरबाडमध्ये होतच नसायच्या. हो, बरोबर. असं खूप सुंदर असं दादा कारण मागील ज्या कालामध्ये एक नाव गाजत होतं ते म्हणजे मंगल शेठ शिंगोळे आणि अखंड महाराष्ट्राने प्रेमसुद्धा दिलं आणि मुरबाडनी शहापूर तालुक्याने सुद्धा खूप चांगलं असं प्रेम दिलं होतं. पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. कुठेतरी त्यांची खंत भासते. हो 100%. आज वडील असते तर आमच्या रानाला तेही 2 बैल आणले असते. म्हणजे बैलाला पायऱ्या ते करून दिलं नसतं. ज्या क्षणी बोलायचं त्या क्षणी दुसऱ्या दिवशी बैल बाबा लगेच हजर करत होते. त्यांची खंत 100% जाणवते. बघा मित्रांनो दिलदार व्यक्तिमत्व देवीदास शिंगोळे शेठ आपल्यासोबत आहेत आणि खूप सुंदर असं त्यांनी आज सांगितलेलं आहे. कुठलाही दुजाभाजा न करता आणि शांतता संयम आणि कार्यक्रम हा खेळ खेळावा. दादा आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि आजच्या गुलालासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.